बोला पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 14वा. या 14वा अध्याय या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. या अध्यायाला गुणातीत योग असंही म्हणतात. 115 ओव्या झालेल्या आहेत, 4 भाग झालेले आहेत आणि 3 श्लोक झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 5 बघणार आहोत. त्या अगोदर पाठीमागं काय झालेलं आहे थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. या गुणातीत योगाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांची स्तुती करतात. त्यांना देव म्हणतात, समुद्ररूपी दीनदयाळ करुणेचे सागर असं म्हणतात. आणि त्यांच्याकडून हे जे गीता रहस्य आहे, हे गीतेचा अर्थ आहे, ते सांगण्यासाठी तुम्ही कृपा करा. कृपा कशी करा तर तुम्ही सावकार होऊन कृपा करा आणि भांडवल रूपी कृपा मला द्या असं म्हणतात. आणि त्यांची परवानगी घेऊन या अध्यायाची किंवा ज्ञानेश्वरीचं ते वाचन तर श्लोक नंबर 1 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना आत्मज्ञान काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. आता आत्मज्ञान आणि सामान्य ज्ञान जे आपण जे सामान्य लोक आहोत त्यांना जे वाटतं जे ज्ञान आहे त्याच्यातला फरक ते सांगत आहेत. तो फरक सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आत्मज्ञान हे अग्निरूप असून जे सामान्य ज्ञान आहे हे तृणरूपी आहे. म्हणजे एवढं ते सामान्य ज्ञान हे एवढं किंवा सामान्य ज्ञान हे आत्मज्ञानापुढे एवढं क्षुद्र वाटतं. आणि आत्मज्ञान एवढ्यासाठी प्राप्त करायचं की त्याशिवाय मोक्ष प्राप्ती होत नाही. मोक्ष प्राप्ती जर हवी असेल तर आत्मज्ञान होणं आवश्यक आहे. हे आत्मज्ञान करतं काय बघा नेमकं की आपलं जे मन आहे हे नेहमी विषयांच्या पाठीमागे धावत असतं. त्या मनाला जागच्या जागी बसवण्याची ताकद या आत्मज्ञानामध्ये आहे. आणि इंद्रियांना आवडणाऱ्या गोष्टींचे आचरण करू देत नाही अशी त्याची ताकद आहे. आता हे आत्मज्ञान झाल्यानंतर फायदा काय होतो किंवा ओळखायचं कसं तर हे आत्मज्ञान झाल्यानंतर ती जी व्यक्ती आहे, तो जो संत आहे, तो जो मनुष्य आहे, तो भगवंत म्हणतात की माझ्या योग्यतेस पावतात, म्हणजे माझ्यासारखे होतात. त्याचं वर्णन श्लोक नंबर 2 मध्ये आलेलं आहे. काय म्हणतात बघा भगवंत की ते माझ्याप्रमाणे नित्य असून मज प्रमाणे पूर्णत्वास पावलेले असतात. कोण? ज्यांना आत्मज्ञान झालेले आहे, जे आत्मज्ञानी म्हणतात ते. आणि मी जसं कायम महानंदात असतो तसे तेही महानंदात राहतात. सत्य सिद्ध असतो त्याप्रमाणे तेही सत्य सिद्ध होऊन राहतात. जसं माझ्या मनात भेद नाहीये तसं त्यांच्या मनातला सुद्धा भेद नाहीसा होतो. द्वैत्व भाव नाहीसा होतो. मी तू हा भेद संपून जातो. आणि त्यामुळं जो आत्मज्ञानी आहे तो जन्म मरणाच्या सपाटात सापडत नाही.
त्यानंतर भगवंत सांगतात की या मायेच्या उपाधीने, मायेच्या साह्याने हे जग उत्पन्न कसं होतं याचं वर्णन करताना माया म्हणजे प्रकृती किंवा अव्यक्त असंही म्हणतात. तर तिच्यापासून हे जग उत्पन्न कसं होतं, तर ते सांगताना भगवंत म्हणतात की भगवंताचं जे बीज आहे ते आणि माया यांच्यापासून ह्या जगाची उत्पत्ती होते. कसं ते आता ऐका. तर ही जी माया आहे ती माया भगवंताच्या बीजाच्या साह्याने गर्भ धारण करते आणि तिला आपत्ती होतं. काय सांगितलंय बघा इथं, आत्म्याचे निव्वळ स्वरूप ज्या वेळेस खरोखर दिसत नाही व दुसरी काही वस्तू आहे असाही निश्चय होत नाही, दिवस व रात्र या दोहोंच्या मधील जो सायंकाळ, त्याचप्रमाणे आत्मा व जगत यामधले ज्ञान आहे. हे ज्ञान अजून आत्मज्ञानाच्या बाबतीतच सांगितलेलं आहे. आता ही माया ही जी आहे ती माझी स्त्री असून अध्यंतरहित तरुण व अलौकिक आहे. माया ही माझ्या आत्मस्वरूपावर निजल्यामुळे आत्मसत्तेच्या संभोगाने गर्भ धारण करते. तो गर्भ कसा असतो बघा, मग जीवभूता प्रकृतीच्या उदरी म्हणजे या मायेच्या उदरी प्राकृत अष्टविकार रूप गर्भाची वृद्धी करते. गर्भ कसा आहे, अष्ट विकार रूप आहे तो गर्भ. आत्मा व प्रकृती यांच्या संयोगापासून प्रथम बुद्धितत्व उत्पन्न होतं. पहिल्यांदा बुद्धितत्व उत्पन्न होतं व तीच बुद्धी बळावल्यावर मन उत्पन्न होतं. म्हणून आपण काल म्हणलं की पहिल्यांदा बुद्धी आणि नंतर मन. मनाची स्त्री ममता हिच्यापासून अहंकार उत्पन्न होतो व त्याच्या योगाने पंचमहाभूतांची उत्पत्ती होते. पंचमहाभूत म्हणजे आपण काल पाहिलेलं आहे, आकाश, पृथ्वी, पाताळ, अग्नी आणि पाणी, समुद्र, हे सगळे पंचमहाभूत आहेत. तर त्यांची उत्पत्ती ही अहंकारापासून होते आणि विषय व इंद्रिय यांचा भूतासह संबंध आल्यामुळे त्यांचीही याचे बरोबर उत्पत्ती होते. विषय व इंद्रियांचा क्षोम झाल्यावर पाठोपाठ सत्व, रज व तम हे 3 गुण जन्मास येतात. त्या योगाने वासना होईल त्याप्रमाणे जीव हा जागोजागी जन्म घेतो. ज्याप्रमाणे माझ्या बीजाची व पाण्याची गाठ पडल्यावर त्यास अंकुर फुटून झाडाचे अवसान येते, त्याचप्रमाणे माझ्या संगाने मायेला अनेक प्रकारचे विश्वांकुर फुटू लागतात. म्हणजे भगवंताचं बीज आणि माया यांच्यापासून विविध प्रकारचे प्राणी आणि सृष्टी याची निर्मिती होते. मग त्या गर्भाला कसे रूप येते ते ऐका. आता हा जो गर्भ आहे जो भगवंताच्या बीजापासून तयार झालेला आहे आणि मायेच्या उदरात आहे, तो गर्भ रूप कसा, त्या गर्भाचे रूप कसे येते ते ऐका. अंडज, स्वेदज आणि उद्विग्ज आणि जारज असे अंकुर तिला साहजिकच फुटतात. आकाश व वायू यांचा ज्यात जास्त अंश असतो असा जो गर्भवास त्याला माणिज असे म्हणतात. हा त्याचा एक अवयव आहे. तम व रज या गुणांनी युक्त असून ज्यात जल व तेज यांचा अधिक अंश असतो
त्याला स्वेदज असे म्हणतात. जल व पृथ्वी यांचा विशेष अंश असून केवळ त्यात तमोगुणी दृष्टीस पडतो ते उद्भिज होतं. मग पंचेंद्रिय व ज्ञानेंद्रिय ही ज्यात समान असतात व मन आणि बुद्धी यांची ज्याला जोड असते ते जारज होतं. याप्रमाणे हे जारज, स्वेदज, उद्भिज असे 4 देह म्हणजे 2 हात 2 चरणतळ असून अष्टदा प्रकृती हे त्याचे शिर आहे. प्रपंच हे त्याचे मोठे जठर असून निवृत्ती ही त्याची पाठ आहे व बेंबी खालील अवयव 8 देह सर्ग आहे. वरील सर्गलोक हा कंठ, मृत्यूलोक हा मध्यम भाग व पाताळ लोक हा कमरेखालचा भाग होय. तर इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आज आपण भाग नंबर 5 बघणार आहोत. त्यासाठी ओळी नंबर 16 पासून आपल्याला चालू करायचं आहे. त्या अगोदर श्लोक नंबर 4 चा श्लोकार्थ. हे कौंतेया म्हणजे हे अर्जुना, 84 लक्ष योनीमध्ये ज्या व्यक्ती उत्पन्न होतात त्या सर्वांचे कारण महाब्रह्म म्हणजे प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीत बीजारोपण करणारा पिता मी आहे. हा या श्लोकाचा भावार्थ आहे, श्लोकार्थ आहे. आपण वाचूयात पुढे जाऊन. या कारणे मी पिता महत ब्रह्म हे माता अपत्य पंडुसुता जगडंबरू आता शरीरे बहुते देखो निन भेदे हो चित्ते जे मन बुद्ध्यादी भूते एकेची थे हा गा एकची देही काय अनारिसे अवयव नाही तेवी विचित्र विश्व पाही एकची हे पै उंचा नीचा डहाळिया विषमा वेगळिया एकाची जेवी झालिया बीजाचिया आणि संबंधू तोही ऐसा मृत्युके घटी लोकू जैसा का पटत्वा कापुसा नातू होय. यास्तव अर्जुना मी बाप, माया ही आई व हे जग आमचे लेकरू आहे. वर जे वर्णन केलेलं जे लेकरू आहे ते म्हणजे जग हे आमचे लेकरू आहे असं म्हणतात. मी म्हणजे भगवंत बाप, माया ही त्याची आई आणि जग हे आमचे लेकरू आहे. हे नीट लक्षात ठेवा. याच्यावर संपूर्ण पुढचा अध्याय अवलंबून आहे. या जगात पुष्कळ शरीरे दृष्टीस पडल्यामुळे जग मागे अपत्य असून माझे व त्यांचे ऐक्य नाही अशी शंका तुझ्या मनात येऊ देऊ नको. बघा, एखादा भाऊ बहिणी असं 3-4चा परिवार आहे, 3-4 मुलं आहेत. एखादी मुलगी आईसारखी असते, एखादी मुलगी वडिलासारखी असते, एखादा मुलगा आईसारखा असतो, एखादा मुलगा वडिलांसारखा असतो. थोडं बहुत साम्य असतं. आता दोन्ही नवरा आणि बायको जर काळे असतील आणि एखादा गोरा मुलगा उत्पन्न झाला, गोरा मुलगा जर जन्मास आला तर लोक काय म्हणतात, हे याचं अपत्य नाही आहे असं म्हणतात. तसंच भगवंत इथे सांगत आहेत की या जगात पुष्कळ शरीरे दृष्टीस पडल्यामुळे जग मागे अपत्य असून माझे अपत्य असून माझे व त्यांचे ऐक्य नाही अशी शंका तुझ्या मनात येऊ देऊ नको. जगामध्ये कितीतरी प्रकारचे प्राणी आहेत. हत्तीसारखे अवाढव्य प्राणी आहेत आणि मुंगीसारखे लहान सुद्धा प्राणी आहेत. 100-100, 150 फूट उंच असे झाड सुद्धा आहेत आणि अगदी हरळीसारखं छोट छोट गवत पण आहे. पण हे सगळं कोणापासून उत्पन्न झालेलं आहे?
हे भगवंताच्या बीजापासून उत्पन्न झालेलं आहे. त्यामुळे भगवंत काय म्हणतात, ही विविधता जरी असली माझ्या अपत्यांमध्ये, या जगाला भगवंत आपलं अपत्य म्हणतात. या जगामध्ये किंवा या पुष्कळ शरीर तुझ्या दृष्टीस पडतील, तर असं समजू नको की ही अशी शंका तुझ्या मनात येऊ देऊ नको की हे माझं अपत्य नाहीये. तर तसं नाहीये, हे सर्व माझे अपत्य आहेत. कारण आता ह्याचं कारण काय सांगितलं बघा. कारण सर्व भूतांची उत्पत्ती मन, बुद्धी वगैरे पंचेंद्रियापासून आहे. हे पहा की एकाच शरीराला निरनिराळे अवयव नाहीत का? आहेत की. आपलं शरीर आहे, शरीराला हात आहे, पाय आहे, डोळे आहेत, कान आहेत. मग आपण असं म्हणू का की पाय मोठे आहेत, हात लहान काय कसे, मग तो शरीराचा भाग नाहीये? असं नाहीये. असा इथे दृष्टांत दिलेला आहे. त्याचप्रमाणे या जगात जरी पुष्कळ देह दृष्टीस पडले तरी सर्व एकाच पासून उत्पन्न झालेले आहेत. हे बघ, एकाच बीजापासून उत्पन्न झालेल्या झाडास लांब, आखूड, जाड, बारीक अशा फांद्या असतात. त्याचप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेले हे जे सगळं सृष्टी आहे, जे विविध आकाराचे जे शरीर आहेत, हे माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत. म्हणून जगत व मी यांचा संबंध असा आहे. ज्याप्रमाणे मातीपासून उत्पन्न झालेला घट मातीचे लेकरू होय, किंवा वस्त्र हे कापसाचे नातवंड होय. कसं उदाहरण दिले बघा की मातीपासून उत्पन्न झालेला घट हे मातीचे लेकरू आहे, किंवा वस्त्र म्हणजे कापड हे कापसाचे नातवंड आहे. कापसापासूनच निर्माण होतं ना, असं त्याने सांगितलं आहे. नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा, आम्हा आणि चराचरा संबंधू तैसा. म्हणून वनी आणि ज्वाळ दोन्ही वनीचे केवळ, तेवी मी गा सकळ संबंधू वावो. जाले नि जगे मी झाके, तरी जगत्वे कोण फाके. तिळेवरी माणिके लोपिजे काई, अलंकारा ते आले आणि सोने पण काही गेले. की कमळ फाकले कमळत्वा मुके, सांगा पा धनंजया अवयवी अवयवया. आच्छादिजे की तया तेची रूप, की विरुढलिया जोंधळा कणिसाचा निर्वाळा. वेचला की आगळा दिसतसे. अथवा समुद्रावर उत्पन्न होणाऱ्या असंख्य लाटा ज्याप्रमाणे समुद्राची संतती आहे, त्याचप्रमाणे चराचर व मी यांचा संबंध आहे. चराचर आणि मी म्हणजे भगवंत आणि चराचर म्हणजे सगळी सृष्टी यांचा संबंध आहे. काय? पिता आणि पुत्राचा संबंध आहे, पिता आणि अपत्याचा संबंध आहे. म्हणून अग्नी व ज्वाळा ही दोन्ही ज्याप्रमाणे अग्नीचीच रूपे होत, त्याचप्रमाणे मी व जगत ही दोन्ही एकाच स्वरूपे असून मजपासून जगाची उत्पत्ती असा संबंध म्हणणे व्यर्थ होय. जगाच्या उत्पत्तीमुळे जर माझे स्वरूप लोपते म्हणावे, तर हे जगत कोणाच्या तेजाने प्रकट होते? आपल्याला असं वाटत असेल की जगाच्या उत्पत्तीमुळे भगवंताचं तेज कमी होत असेल जगाची उत्पत्ती केल्यामुळे, तर तसं नाही, तसं होत नाही. तर हे जग कोणाच्या तेजाने प्रकट होते? हे पहा, माणकाच्या तेजाने माणिक झाकले जाते का? आपल्याला एक एक माणिकाचं तेज त्यातून येणारा उजेड झाकायचा आहे. म्हणून त्या एका माणकावर जर आपण असंख्य माणकं टाकली तर ते तेज झाकल का?
नवीन माणकाचं चेक तेज आपल्या डोळ्यात जाणारच आहे. तसेच सोन्याचे अलंकार बनवल्याने त्यातील सुवर्णत्व नाहीसे होते का? नाही होत. ते तसंच राहतं. सोनं त्यात तसंच असतं. अथवा कमल उमलल्यावर त्याचे कमलत्व नाहीसे होते का? नाही होत. अर्जुना, अवयव धारण करणाऱ्या अवयवाने झाकला जातो किंवा अवयवामुळे त्याला शोभा येते? सांग बरे. तसंच आहे हे की विरुढलिया जोंधळा कणिसाचा निर्वाळा वेचला की आगळा दिसतसे म्हणून जग परवते सारुनी पाहते माते तैसा नो हे विखित उखिते आगवे मीची हा तू साचोकारा निश्चयाचा खरा गाठी बांधविरा जीवाची ये आता मिया मज दाखी दाविला शरीरी वेगळाला गुणी मीची बांधला ऐसा वडे जैसे स्वप्नी आपण उठून या आत्ममरण भोगी जे गा जाण कपिध्वजा. जोंधळ्याचे बी पेरल्यावर ज्याला कणीस आले म्हणजे तो कमी झाला असं म्हणावा का वाढला म्हणावा? वाढलंच म्हणायचं ना. एका धान्यापासून एका जोंधळ्यापासून कणसाचं बी कणीस निर्माण झालं म्हणजे एकाचे शेकडो जोंधळे तयार झाले. मग ते वाढलं का कमी झालं? वाढलंच म्हणायचं. तसंच भगवंतापासून जी सृष्टी निर्माण झाली तर ती कमी झाली का वाढली म्हणायचं? वाढलीच म्हणायची ना. म्हणून जगाला बाजूस सारून मला पाहू म्हणशील तर मी निराळा दिसणार नाही. म्हणजे या जगात भगवंत आहे, जगाला बाजूला सारून मला जर भगवंताला बघायचं असं म्हटलं तर तसं मी वेगळा दिसणार नाही असं भगवंत म्हणतात. कारण मी जगत रूप आहे. जगद्रूपच आहे म्हणतात. मीच जग आहे. हे वीरा, या सिद्धांताची तू आपल्या मनात खरोखरच पूर्णपणे गाठ मारून ठेव. म्हणजे लक्षात ठेव की या जगात मी आहे, मी जगद्रूप आहे. आता मी जरी पुष्कळ शरीरांनी वेगवेगळ्या दृष्टीस पडलो तरी ती सर्व शरीरे एकाच गुणाने बांधलेली आहेत असे समज. आणि ते गुण भगवंतापासून आलेला आहे. हे कपिध्वजा, ज्याप्रमाणे मनुष्य स्वप्नामध्ये आपण मेलो आहोत अशी कल्पना करतो. आता काही उदाहरणं दिलेली आहेत. पुढच्या ओळी वाचून आपण ते उदाहरण वाचूयात. का कवळा ते डोळे प्रकाशुनी पिवळे देखती तेव्हा कळे तयासीची नाना सूर्यप्रकाशे प्रकटिते अभ्रभासे तो लोपला हेही दिसे सूर्येची की पै आपण पेनी जालिया छाया गा पुलिया बिहोनी बिहालिया आन आहे तैसी ये नाना देहे दावुनी मी नाना होये तेथ ऐसा जो बंधू आहे तेही देखे बंधू कान बंधिजे हे जाणीजे मज माझे नेणनेनी उपजे आपलेनी तरी कोणे गुणे कैसा मजची मी बंधू ऐसा आवडे ते परीस ऐसा अर्जुन देवा गुणते किती किंधर्म गुणते किती किंधर्म काही यया रूप नाम के झाले हे वर्म अवधारी पा. हे कपिध्वजा, ज्याप्रमाणे मनुष्य स्वप्नामध्ये आपण मेलो आहोत अशी कल्पना करतो किंवा कावीळ झालेल्या मनुष्याचे डोळे पिवळे होऊन तो जी जी वस्तू पाहतो ती त्यास पिवळी दिसते, अथवा सूर्याच्या प्रकाशाने जसे अभ्र दिसते व तो अभ्राच्छादित झाला आहे हेही त्याच्याच तेजाने दिसते, किंवा हे पहा की आपल्यामुळे
आपल्यामुळेच पडलेली आपली छाया पाहून तो भीतो, तो कोणी दुसरा असतो का? त्याचप्रमाणे जगात जरी पुष्कळ देहदृष्टीस पडले तरी ते माझ्याच स्वरूपापासून झालेले आहेत. म्हणजे जगातला प्रत्येक जो देह आहे, मग तो मुंगीचा असो किंवा हत्तीचा असो, सगळे देह हे माझ्यापासूनच तयार झालेले आहेत. हे नीट लक्षात ठेव. माझे स्वरूप जाणल्यावर जगाचा व माझा संबंध आहे हे प्रत्यास येते. परंतु माझ्या स्वरूपाचा विसर पडल्यावर मी जगत निराळे भासतो. माझ्या स्वरूपाचा जर तुम्हाला विसर पडला तर मग मी जगापेक्षा वेगळा भासतो असं भगवंत म्हणतात. हे अर्जुना, जगताचा व माझा कोणत्या गुणाने आणि कसा संबंध होतो ते ऐक. भगवंत काय म्हणतात आता या पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे. काय सांगणार आहे? जगताचा आणि माझा कोणत्या गुणाने कसा संबंध होतो ते मी सांगतो म्हणतात. आता गुण किती आहेत, त्याचे धर्म काय आहेत, तसेच त्याचे स्वरूप व त्याचे नाव काय आहे व ते कशापासून उत्पन्न होते, हे वर्म म्हणजे हा भेद म्हणजेच हे गुपित तुला सांगतो असं भगवंत म्हणतात. आता हे गुपित वाचण्यासाठी आपल्याला, गुपित समजण्यासाठी आपल्याला 5वा श्लोक वाचावा लागणार आहे. तो आपण वाचूयात आणि पुढे जाऊयात. हे महाबाहो, सत्व रज व तम ही 3 गुण प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत. ते या देहात अविनाशी आत्म्याला बांधून टाकतात. आपण हे पाहिलेलं आहे. पाठीमागच्या 13व्या अध्यायात सुद्धा पाहिलेलं आहे की प्रकृती पुरुष योगामध्ये हे आपण पाहिलेलं आहे की प्रकृतीपासून 3 गुण तयार होतात, सत्व रज आणि तम, आणि ते या देहात जो अविनाशी आत्मा आहे त्याला बांधून टाकतात. त्यामुळेच या आत्म्याला प्रकृतीपासून मिळालेले सुख दुःख या आत्म्याला सुद्धा भोगावी लागतात. तरी सत्वरजतम तिघासी हे नाम आणि प्रकृती जन्म भूमिका यया, प्रकृती जन्म भूमिका यया. एत सत्व ते उत्तम, रज ते मध्यम, तीही माझी तम सवयाधारे. हे एकेची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडे पाही. वयसायत्रय देही एकी जेवी, का मिनले किडे जव जव तूक वाढे. तव तव सोने हीन पडे पांचिका कसी. पै साधारण जैसे वाहविले आळसे सुषुप्ती बैसे घणाओनी. तरी सत्व रज तम अशी 3 गुणांची नावे आहेत व ते मायेपासून उत्पन्न झालेले आहेत. त्यात सत्वगुण हा उत्तम, रजगुण हा मध्यम व तमोगुण हा कनिष्ठ होय. प्रत्येकामध्ये 3 गुण असतात, पण जास्त गुण जर प्रत्येक गुणामध्ये असेल, प्रत्येकामध्ये जो जास्त गुण कुठला असतो तर तो रजगुण असतो. म्हणजे आपल्याला ऐशाराम आवडतो, आपण ऐशाराम करतो, आपण आपल्या देहाचं लाड करतो, ते सगळं रजगुणामध्ये येतं. आणि सत्वगुण म्हणजे काय? उत्तम गुण, सगळ्यात उत्तम गुण. कधीही खोटं बोलणार नाही, कधीही वाईट बोलणार नाही, कधी कुणाचं मन दुखवणार नाही, कुठली गोष्ट अशी करणार नाही की ज्याची समोरच्याची फसवणूक होईल, कुठली अशी गोष्ट करणार नाही की समोरच्याचं मन थोडं तरी दुखावेल, असं करणार नाही. तो सत्वगुण. आणि तिसरा गुण म्हणजे तमोगुण. तमोगुण म्हणजे सगळंच गुन्हेगारी प्रवृत्ती, समोरच्याला काही वाटू देत वाईट बोलणार, एकदम लाकूड मोडल्यासारखं बोलणार, कुणाची काही भेदभाव ठेवणार नाही, हिंसा करणार, वाटेल त्या गोष्टी करणार,
गुन्हे करणार, हे सगळ्या गोष्टी तमोगुणात येतात. अहंकाराने लिप्त असतात अशी लोक. हे तिन्ही गुण एकाच वृत्तीच्या ठिकाणी उत्पन्न होतात. ज्याप्रमाणे एकाच देहास बाल्य, तारुण्य व वार्धक्य या तिन्ही अवस्था येतात, त्याप्रमाणे प्रत्येकामध्ये हे तिन्ही गुण असतात. पै साधारण जैसे वाहविले आळसे, सुपुष्टी बैसे घणावोनी, तैसे ज्ञान नांगीकारे निघाले वृत्ती विखुरे, तै सत्वरजद्वारे तमही होय. अर्जुना गा जाण यया नाम गुण, आता दाखवू खुण बांधिती ते, तरी क्षेत्रज्ञ दशे आत्ममोकाटा पैसे, हे देह मी ऐसे कुमुहूर्त करी, आजन्म मरणांती देह धर्मी समजती, ममत्वाची सुती घेना जव, जैसी मीनाच्या तोंडी पडेना जव उडी, तव गळ असुडी जळपारधी. किंवा उत्तम सोन्यात किडा सोने मिसळल्यावर जो जो त्याचे वजन वाढते तो तो सोने फिके दिसून कसास कमी उतरते. म्हणजे त्याचा कस कमी आहे असं आपण म्हणतो. त्यात जर चांगल्या सोन्याचं किडाळ सोने मिसळलं तर, ज्याप्रमाणे आळस आल्यावर जागृती नाहीशी होऊन झोप वाढते, त्याप्रमाणे ज्ञानाचा स्वीकार केल्यावर जी वृत्ती वाढते तिला सत्व रजतम असे म्हणतात. म्हणजे ज्ञानाचा स्वीकार केल्यानंतरच सत्व रज आणि तम हे गुण वाढीस लागतात. अर्जुना, याच वृत्तीला गुण असे म्हणतात. आता हे गुण मनुष्यास कसे आकळतात ती लक्षणे सांगतो. या गुणांपासून मनुष्याला कसा परिणाम होतो त्याच्यावर त्याची लक्षणं सांगतो असं म्हणतात भगवंत. तर जीवात्मा ज्या वेळेस देहाचा अभिमान धारण करतो, नीट ऐका, जीवात्मा ज्यावेळेस देहाचा अभिमान धारण करतो त्याच वेळेस त्याला वाईट शकून होतो असे समज. आजन्म मरणात जोपर्यंत देहावर ममत्व ठेवले नाही तोपर्यंत या गुणाची बाधा होत नाही. आपल्या देहावर जास्त ममत्व असतं, म्हणजे प्रेम असतं. ते जर ठेवलं नाही तर या तिन्ही गुणांची बाधा होत नाही. ज्याप्रमाणे गळास लावलेले आमिष माशाने तोंडात धरले नाही तोपर्यंत कोळी गळ हलवून पाहतो व तोच माशाने तोंडात धरल्यावर ओढून घेतो. कसं सांगितलंय बघा, की आपण जरी आपल्या शरीरावर जर ममत्व ठेवले नाही तोपर्यंत त्याला गुणाची बाधा होत नाही. आपण आपल्या शरीरावर जर प्रेम करू लागलं तर त्याला गुणांची बाधा होते. कसं की आपण मासा पकडायला समजा गळ टाकलेला आहे, मासा जोपर्यंत गळ पकडत नाही तोपर्यंत आपण तो गळ हलवतो, कारण गळ हलवलेला ते हालचाल बघून मासा तो गळ पकडतो आणि पकडला की आपण त्या माशाला ओढून घेतो. तसंच आहे हे. तर आज आपण इथेच थांबत आहोत. भाग नंबर 6 हा आपण उद्या बघणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत, आपले संकल्प मनातल्या मनात आठवायचे आहेत. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.